आपल्याला सलाम, जय ख्रिस्त. सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व प्रियजनांनो, तुम्ही सर्व कसे आहात? तुम्ही सर्व बरे आहेत हा मी विश्वास धरते, कारण परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त माझा देव, तो तुमचा देव आपल्या संगती आहे. त्याचं वचन आहे की जगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित सदोदित म्हणजे काय? नेहमीसाठी सदोदित तो माझ्या संगती आहे, तो तुमच्या संगती आहे, तो सदोदित आपल्यासोबत आहे. तो कधी कधी सोडणार नाही, तो आपल्याला कधी कधी विसरणार नाही, तो आपल्याला कधी टाकणार नाही. प्रियजनांनो, असा तो महान प्रीतीचा परमेश्वर आपल्या संगती आहे आणि तो आपल्याला खूप प्रीती करतो. तो आपली खूप काळजी घेतो. तो आपल्याला, तुम्हाला, मला काय पाहिजे आपल्या कल्पनेच्या पलीकडे तो आपल्याला पुरवतो. प्रियजनांनो, याची मी स्वतः साक्ष देते की परमेश्वर किती चांगला आहे. याचा अनुभव मी घेऊन पाहिला आणि छाती ठोकपणे म्हणते की परमेश्वर खरोखर किती चांगला आहे, खरोखर तो किती गोड आहे. जेव्हा मी त्याचं वचन वाचते प्रियजनांनो, माझ्या तोंडामध्ये पूर्ण मधापेक्षा गोड, एकदम कोणती तरी भारी मिठाई खातो ना, मिठाईमध्ये मला मिठाई सर्वात काजू कतली आवडते. त्या काजू कतलीपेक्षा परमेश्वराचं वचन वाचते, तो गोडावा माझ्या तोंडामध्ये येतो प्रियजनांनो, कारण की त्याचं वचन हे किती गोड आहे. आपल्या हृदयांतकरण जीव आत्म्याला भेदून टाकते, आपल्याला नवीन जीवन मिळते, आपल्याला त्याची शांती, त्याचा आनंद मिळतो. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा प्रियजनांनो. कोणत्याही स्थितीत असा, दुःख, संकट, त्रास, रोगराई, आजार सगळे येतील, परंतु त्यामध्ये तो उभा आहे. तुमची माझी मदत करायला तो उभा आहे. खरा डॉक्टरांचा डॉक्टर, वैद्यांचा वैद्य, फर्स्ट सायंटिस्ट, ज्यांनी मला आणि तुम्हाला आपल्या हाताने बनवले, तो आपल्या संगती आहे. परात्पर स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा, त्याचा महान असा एकुलता एक प्रियपुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचा महान असा पवित्र आत्मा, जो तुम्ही आमचे ते एक परमेश्वर आमच्या संगती आहे. प्रियजनांनो, सुंदरसं वचन आहे. आज देवापाचा सुसमाचार आहे. नवीन करारातला योहान कृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि थोडेसे वचन आपण पाहूया. एकदम त्याच्यामध्ये ते 1 ते 21 वचन वाचलं, त्याच्यामध्ये इतकं सुंदर लिहिलेलं आहे प्रियजनांनो. मी ब्रीफमध्ये तुम्हाला सांगू इच्छिते. प्रभू येशू मसीह हा उत्तम मेंढपाळ आहे. प्रभू येशू मसीह म्हणतात, मीच उत्तम मेंढपाळ आहे. मीच म्हणजे काय? मी स्वतः, मीच उत्तम मेंढपाळ आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात, मीच खरा उत्तम मेंढपाळ आहे. प्रियजनांनो, खचित खचितचा अर्थ काय? खरं खरं खचित खचित सांगतो. त्याचा अर्थ म्हणजे काय? खूप मेन, एकदम म्हणतो मेन, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा आम्हाला स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये शिकवत असताना आम्ही जेव्हा टीचर आम्ही सांगायची स्टुडंट हे खूप इम्पॉर्टंट आहे बघा, एक्झाममध्ये येणार, तर आम्ही VIMP लिहायचो, व्हेरी इम्पॉर्टंट. तर प्रभू येशू ख्रिस्त या वचनामध्ये सुंदर लिहितात, मी तुम्हाला खचित खचित सांगतो. त्याचे 12 शिष्य आणि सर्व इस्रायल लोक जितके त्याच्या मागं यायचे, थवेचे थवे, मल्टिट्यूज लोक त्याच्या मागं यायचे, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने हे वचन सांगितले की मी तुम्हाला खचित खचित सांगतो, खरं खरं सांगतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे हे खचित, हे किती जरुरी, किती इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट, की मीच उत्तम मेंढपाळ आहे आणि मी दार आहे म्हटलेलं आहे. मी दार आहे. प्रभू येशू मसीह म्हणतात, मी दार आहे. कशाचा दार आहे? प्रभू येशू मसीह स्वर्गाचा द्वार आहे. प्रियजनांनो, स्वर्गाचा द्वार आहे तो. त्याच्या चरणाजवळ आल्या वाचून
तुम्हाला मला स्वर्गात नो 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 एंट्री आहे. प्रियजनांनो, जसं आपल्याला प्लेनमध्ये जायचंय, ट्रेनमध्ये जायचंय, तर आपल्याला तिकीट लागते ना, विजा पासपोर्ट, विजा तिकीट पासपोर्ट सगळं लागते. तर स्वर्गात जायसाठी पण काय लागते माहिती प्रियजनांनो? त्याचा विश्वास, त्याच्यावर असलेला विश्वास आणि अंगीकारणे मुखाने, हे या जिबावटाने कबूल करणे की मी पापी आहे आणि माझ्यासाठी प्रभू येशू मसीहनं त्याचं पवित्र पवित्र बलिदान केले आणि माझ्यासाठी त्यांनी प्राण दिला, माझ्यासाठी तो गाडले गेला आणि माझ्यासाठी तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि 40व्या दिवशी त्याचं महान असं स्वर्गारोहण झालं आणि 50व्या दिवशी परमेश्वराने त्याचा महान असा पवित्र आत्मा जिवंत प्रेषितांच्या द्वारे आम्हापर्यंत दिला आणि तो पवित्र आत्मा महान असा तो आम्हाला छाती ठोक ठोकपणे म्हणतो, येशू मसीह माझा जिंदा खुदा, जिवंत देव माझ्या संगती आहे. प्रियजनांनो, यीशु ने हमें बचाया है पापों के जाल से, यीशु ने हमें छुड़ाया है शैतान के चाल से. तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया. अब हम न डरेंगे, यीशु जो साथ है, शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से. तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया. प्रेजरांनो, प्रभू येशू मसीह तुमच्या सोबत आणि माझ्या संगती आहे आणि तो खरा उत्तम मेंढपाळ आहे, ज्यांनी प्राण देऊन तुम्हाला मला विकत घेतले, त्याचं लेकरू बनवलं. जी पदवी, जी पोस्ट आपण हरवली, विकून टाकली त्या दुष्ट सैतानाला, ती पोस्ट पुन्हा मिळवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला एवढं मोठं बलिदान द्यावं लागला. त्याच्या माणसा पवित्र पवित्र जिवंत देवाच्या रक्ताने त्यांनी तुम्हाला मला विकत घेतले, मोलून तोलून घेतले. प्रियजनांनो, आणि त्या दुष्ट सैतानाने त्याच्याकडून, प्रभू येशूकडून आपल्याला केवळ किंमत नाही घेतली आपली, तर त्यांनी प्लस व्याज सुद्धा घेतला. प्रियजनांनो, एवढं त्यांनी आपल्यासाठी दुःख उचलले, एवढं त्याचे हाल त्यांनी केले. प्रियजनांनो, व्याज म्हणजे किती मोठं, व्याज मोठा असतो ना प्रियजनांनो. मुद्दल जी असती ती आणि व्याज त्याच्यावर असतो, तो किती मोठा असतो. तो प्रभू येशू मसीहनं माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी पे करून टाकला, प्रियजनांनो, देऊन टाकला. आणि तुम्हाला मला त्यांनी दत्तक घेतलं की ही माझं लेकरू आहे, ही माझी मुलगी, हा माझा मुलगा आहे, हे माझं लेकरू आहे. प्रियजनांनो, इतकी प्रीती कोण करणार जगात? नो 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 बडी. आज आपले आई वडील देखील आपल्याला सोडून देतील, हाकलून देतील, बाहेर चालेल, चल निघ, तू माझं ऐकत नाही, चल बाहेर, गेट आउट. असे आई वडील पण आहेत जे आपल्या लेकराला हाकलून देतात, जे आपल्या लेकराला विसरून जातात, जे आपल्या लेकराशी पूर्ण संबंध होऊन टाकतात, जे लेकरं आई वडिलांना विसरून जातात, असे लेकरं सुद्धा आहेत आणि असे आई बाप पण आहेत. परंतु प्रभू येशू मसीह असा परमेश्वर आहे, तो तुम्हाला मला कधी सोडणार नाही, तो तुम्हाला मला कधी टाकणार नाही, तो तुम्हाला मला कधी विसरणार नाही. तो तुम्हाला मला आपल्या नावाने, तुमचं नाव काय आहे तो जाणतो, तुम्ही काय करता ते तो जाणतो, मी काय करते, माझं नाव काय आहे तो जाणतो. तसं त्याचं वचन आहे की मेंढरातली जे मेंढर आहेत त्या प्रत्येकाचे नाव ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो. परमेश्वर आपल्याला, तुम्हाला मला आपल्या नावाने हाक मारतो. प्रियजनांनो, किती अद्भुत परमेश्वर तो आहे ना, किती अद्भुत परमेश्वर आहे आणि त्याची प्रीती किती अद्भुत आहे, त्याचं पवित्र पवित्र बलिदान किती अद्भुत आहे. प्रियजनांनो, माझा मार त्यांनी खावा,
माझं मार त्यांनी खावा, माझी लज्जा, माझे श्राप, माझे पाप त्याने आपल्यावर घेतले. प्रियजनांनो, किती अजब त्याची प्रीती आहे. तू चांगला हो तर मी तुझ्यासाठी प्राण देईन. तू कसा आहे, तू किती घाण आहे, तू किती दुष्कर्म करतो, तू किती व्यभिचार करतो, तू किती मोठा गुंडा आहे, तू किती नालायक आहेस, ते मॅटर नाही करत. तू कसा आहे तसाच अनकंडिशनल लव त्यांनी केलं. प्रियजनांनो, तुम्ही कोणी असा, जो कोणी त्याचा विश्वास देतो की हा माझा उद्धार करता आहे, हा माझा तारण आहे, यांनी माझ्यासाठी प्राण दिला, या प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्या अपराधांसाठी तो घायल झाला, माझ्यासाठी त्याने तेवढं दुःख उचलले, तो क्रूसखांब माझ्या पापाने लादलेला तो क्रूसखांब त्याने वाहिला आणि त्याचं पवित्र पवित्र जिवंत देवाचं रक्त त्यांनी गळगळ वाहिले आणि माझ्यासाठी प्राण दिला, माझ्यासाठी गाडले गेला आणि माझ्यासाठी तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. आणि तो खरा जिवंत देव आहे, तो आज स्वर्गामध्ये घेतलेला गेलेला आहे. स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाच्या उजव्या हाताला बसलेला आहे आणि तिथून तो तुम्हाला आणि मला पाहत आहे. तो आपल्यासाठी विनंती करत आहे आणि त्याने दिलेला महाराचा पवित्र आत्मा जो आम्हाला दिलेला आहे जिवंत प्रेषितांच्या द्वारे, तो आमचा कैवार घेतो, आम्हाला मदत करतो, आमची सहायता करतो, आम्हाला सर्व काही देतो. प्रियजनांनो, आणि त्याचं वचन तो पूर्ण करतो की आमचा प्रभू येशू ख्रिस्त गुड शेफर्ड, उत्तम मेंढपाळ आहे आणि तो खचित सांगतो की आपल्याला ज्याच्या त्याच्या नावाने तो आपल्याला हाक मारतो आणि तो आमचा उत्तम मेंढपाळ आहे. प्रभू येशू ख्रिस्त मीच उत्तम मेंढपाळ आहे. प्रियजनांनो, आणि तो स्वर्गाचा द्वार आहे, त्याच्या चरणाजवळ आल्या वाचून स्वर्गामध्ये कोणाची एंट्री होणार नाही. प्रियजनांनो, आणि बघा किती सुंदर वचन लिहिलेलं आहे की मी स्वतःहून, प्रभू येशू मसीह म्हणतो, मी स्वतःहून तो प्राण देतो, मी आपला प्राण परत घेण्याकरता देतो, म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो. कोणी तो माझ्यापासून घेत नाही, तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे. हा शब्द ऐकून यहुद्यांमध्ये, इस्रायल लोकांमध्ये, यहुदी लोक त्यांच्यामध्ये फूट पडली आणि ते पुष्कळ लोक म्हणाले की त्याला भूत लागले, तो वेडा झाला, त्याचे तुम्ही काय ऐकता. मग दुसरे लोक काय म्हणायला लागले बघा, ही वचने भूतग्रस्ताची नाही, भूताला आंधळ्याचे डोळे उघडता येतात काय. बघा प्रियजनांनो, सुंदरसं वचन त्याने आपल्याला दिलेलं आहे. त्याबद्दल धन्यवाद देऊया. ऑल ग्लोरी टू आवर होली ट्रायम्फ गॉड. परमेश्वर तुम्हाला आणि मला त्याच्या वचनात, त्याच्या प्रार्थनेत, त्याच्या आध्यात्मिक जीवनात वाढ करू आणि त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने भरभरून काढू. आमेन.